हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अंडा कढी। त्यासाठी घेतलेली आहे मी उकडलेली अंडी। आता आपण बनवायला सुरुवात करूया। घेतलेली आहे एक कढई आणि कढईमध्ये 4 मोठे चम्मच तेल टाकलेले आहे। आणि आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण कट मारून अंडी याच्यात सोडणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे आपण। आता यात चिमूटभर हळद टाकूया। हळद टाकल्याने कलर खूप छान येते। आता हे अंडी आपण छान फ्राय करून घेऊया। आता हे आपली अंडी छान गोल्डन ब्राउन फ्राय झालेली आहे। आता हे आपण तेलामधून काढून घेऊ। आता ह्याच तेलामध्ये आपण कांदा टाकूया। आणि आता हे कांदा छान परतून घेऊया। आता कांदा परतून झाल्यानंतर यात मी टाकणार आहे काही मसाले। आता टाकणार आहे अद्रक लसणचा पेस्ट। अद्रक लसणचा पेस्ट घेतलेला आहे तर मी 3 चम्मच। आणि यानंतर घेणार आहे काळा मसाला। घेतलेला आहे 3 चम्मच। आणि हे छान फिरवून घेऊया। आणि हे छान परतून घेतल्यानंतर यात टाकणार आहे काही मसाले पुन्हा। धने पावडर 2 चम्मच, जिरे पावडर 1 चम्मच आणि गरम मसाला 1 चम्मच। मसाला जळू नये म्हणून छान फिरवून घेऊया। आणि गॅस कमी करून घेऊ। आता यात टाकणार आहे टमाटर। आता टमाटर टाकल्यानंतर लगेचच आपण टाकणार आहोत मीठ। मीठ घेतलेले आहे इथं मी 2.5 चम्मच। आणि आता घेणार आहे मी इथे लाल मिरचीचा पावडर। आणि हळद। आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊया। आता पहा हे किती छान कलर दिसत आहे आपला मसाल्याचा। आणि यात टाकणार आहे मी कसुरी मेथी। आता हे 2 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवलेले आहे। आता
आता झालेले आहे 2 मिनटं आपले. पहा मसाल्यातून तेल सुटत आहे. आता किती छान कलर आलेला आहे आपल्या मसाल्याचा. आणि यात टाकणार आहे आपले फ्राय केलेले अंडी. छान मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून पुन्हा 2 मिनिटांसाठी ठेवूया. आता हे झालेले आहे 2 मिनिटं आपले. आता यात आपण थोडा रस्सा बनवूया. आता यात टाकणार आहे मी पाणी इथे घेतलेले आहे मी गरम करून, आणि गरम केलेलं पाणीच वापरावे. गरम केलेलं पाणी टाकल्याने छान तर्री येते भाजीला. आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी पुन्हा झाकण लावून ठेवूया. हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअर पण करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. आता यात टाकूया सांबार. पहा किती छान कलर आलेला आहे आपल्या अंडा करीला. प्लीज आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद फ्रेंड्स.